नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उज्ज्वला स्वप्नील बंगाले या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहोत। इथे कढई गरम करायला ठेवली आहे। आज आपण बघणार आहोत शेवभाजी, झटपट अशी बनणारी। कढई तापली आहे। इथे 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की आपण भेटूया। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा शाही जिरे आणि अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे तडतडलं की त्यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकणार आहोत आणि लगेचच आपण एक कांदा चिरून घेतला होता बघा, ते टाकणार आहोत। एक कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपला कांदा लाल करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आलं लसूण पेस्ट आपण 1 मिनिटासाठी भाजून घेऊया। झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो आपण टाकणार आहोत। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो। आता गॅस स्लो करून आपण 1 मिनिट टोमॅटो शिजू देऊया। हे बघा, 1 मिनिट झालेला आहे। अशा प्रकारे आपला टोमॅटो छान शिजलेला आहे, सॉफ्ट झाला आहे बघा। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। हा घरचा बनवलेला संडे मसाला आहे। 1 चमचा संडे मसाला टाकला आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे। हा छोटा चमचा आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा चिकन मसाला, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार। आधी पण आपण टोमॅटो शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ कमी टाकायचं आहे आणि शेवमध्ये पण मीठ असतं म्हणून थोडं कमीच टाकायचं आहे मीठ। मसाला भाजताना कधीही स्लो गॅसवर भाजायचा। फास्ट गॅस असल्यावर मसाला जळण्याची शक्यता असते। 1 वाटी शेव घेतली आहे बघा, अशा प्रकारची शेव घ्यायची आहे बघा। ही शेव टाकूया आपण। गॅस थोडासा फास्ट करून आपण हलवून घेऊया छान शेवला। मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊया। एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, तर शेवभाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं, म्हणजे तरी छान येते। कधी कधी काय होतं, शेव नरम होते ना ठेवून ठेवून, त्यामुळे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकूया। तुम्हाला जेवढी भाजी पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता। मी इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे। तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही तीही टाकू शकता, तुम्हाला लाल भाजी पाहिजे असेल तर। आता 1 मिनिटासाठी आपण भाजी शिजू
देऊया फक्त 1 मिनिटासाठी स्लो गॅसवर. 1 मिनिट झाला आहे. आता आपण बघूया भाजी शिजली का. हे बघा अशा प्रकारे जास्त वेळ भाजी शिजवायची नाही आहे. ही बघा आपली भाजी शिजली आहे. आता आपण शेवटी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि छान हलवून घेऊया. ही बघा झटपट अशी बनणारी आपली शेवची भाजी तयार आहे. आपण याला सर्व करून घेऊया. गॅस बंद करून सर्व करूया. यामध्ये टोमॅटो जास्त टाकायचे. शेवची भाजी टोमॅटो जास्त टाकल्यावर खूप छान आणि स्वादिष्ट लागते. झटपट अशी शेवची भाजी सर्व करून तयार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.